मुलांचा टिफिन असो या सकाळचा नाश्ता असो, एकदम हेल्दी टेस्टी असा पाहिजे की जो खाल्ल्यानंतर प्रत्येकाला आवडेल. तर अशीच आजची आपली रेसिपी आहे मेथीच्या भाजीची, जी खायला एकदम टेस्टी आणि हेल्दी आहे. तर मेथीच्या काड्या बाजूला करायचे, पानं पानं साईडला करायचे आणि अगदी पानं पानं छान असे बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहे. एकदम बारीक भाजी कट केली की मस्त अशी चवदार आपले धपाटे तयार होतात, जे आज आपण लाटून तयार करणार आहे. यापूर्वी आपण थापून थालीपीठ तयार केलेलं आहे, त्याचाच दुसरा भाग आज आपण घेणार आहे. प्रीमिक्स या अगोदर तयार केलं होतं, ते म्हणजे कसं 2 डबे गहू, 1 डब्बा ज्वारी आणि अर्धा डब्बा हरभरा डाळ, एक छोटी वाटी भरून ओवा आणि 1 वाटी भरून आपण त्यामध्ये मूग डाळ टाकलेले आहे, जी ऑप्शन आहे. टाकायची असेल तर टाकू शकतात. आणि एक छोटी वाटी भरून आपण त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि याचं प्रीमिक्स तयार केलं होतं, जे डब्बाभर प्रीमिक्स तयार केल्यानंतर अगदी 15 ते 20 दिवस घरामध्ये एकदम छान राहतं. आणि कोणतीही भाजी टाकली की पटकन झटपट थालीपीठ धपाटे दिरडे तयार करतात. तर आज तुम्हाला मी पुन्हा थोडीशी डिटेल माहिती त्याची दिली. तरी तुम्ही पूर्ण रेसिपी बघायची असेल तर यापूर्वीचा व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. जे आपण हे प्रीमिक्स केलं ना, त्याचा पहिला भाग झाला आहे दोडक्याचे धपाटे. आज आपण दुसरा भाग तयार करणार आहे. तर चला, लसूण, हिरवी मिरची, जिरं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आणि 2 वाटी आपण जे प्रीमिक्स तयार केलेलं आहे गव्हाच्या पिठाचं, त्याचं ते घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर, सर्व जी आपण मेथीची भाजी कट केलेली आहे, अगदी 1 गड्डी भरून मी कट केलेली ती टाकून घेतली. जे आपण वाटण तयार केलं मिरचीचं ते घेतलं. ओवा जाडसर छान असं ज्यावेळेस लाटून धपाटे करतो त्यावेळेला आवडतो म्हणून तो टाकून घेतलेला आहे. हळद, लाल तिखट आणि त्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे, म्हणजे लाटून जे थालीपीठ करतो ना त्यामध्ये तीळ टाकल्यानंतर दिसायला एकदम भारी दिसतात, खायला पण छान लागतात. चवीनुसार मीठ घालायचं. सर्व मिश्रण एकत्र तयार करायचं. आता भरपूर जणांना प्रश्न पडला की हे वेळेवर जर प्रीमिक्स नसेल तर ही रेसिपी कशी करायची. तर मी तुम्हाला अजून एक सोपी आयडिया सांगते. ज्यावेळेला तुम्ही हे प्रीमिक्स घरामध्ये केलेलं नसेल त्यावेळेला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि सर्व पीठ एकत्र मिश्रण तयार करायचं. त्यामध्ये जिरं, ओवा तुम्ही मिक्सरमधून वाटून पण तयार करू शकतात. पण केव्हाही तुम्हाला जर झटपट करायचं असेल तर हे प्रीमिक्स तयार करून घेतलं की असं कणिक भिजवायला कसं सोपं जातं. तर पोळीसारखं घट्टसर पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. त्याला आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो अगदी त्याचप्रमाणे लाटून घेतलं तरी पण चालतं. तर पोळीच्या साईजनुसार आपल्याला पीठ घ्यायचं आहे. छान असं त्याचा गोळा तयार करायचा आणि त्याला थोडेसे असे तीळ लावायचे. यानुसार तीळ लावले की कसं एकदम मस्त दिसायला जे धपाटा आहे ना ते छान दिसतं, मुलं आवडीने खातात. हे बघा, यानुसार आपल्याला त्याला गोल राऊंड करायचं आहे. जास्त दाब न देता हळूवार करत दाब देत एकदा तीळ पूर्ण त्याला लावून घ्यायचे. या पद्धतीनुसार केल्यानंतर पूर्ण कणकेमध्ये तीळ जातात आणि आपल्याला पोळी लाटायला सोपं जातं. अगदी आपण पोळी ज्याप्रमाणे लाटतो ना अगदी त्यानुसार पण ही जे धपाटे आहे ना ते लाटू शकतात. झटपट सकाळी सकाळी करायचं असेल तर अशा रेसिपी खूप फायदेशीर असतात आणि पौष्टिक पण असतात. बघा, 3 प्रकारचे धान्य पण त्यामध्ये जातात, भाजीपाला पण जातो, मुलांना आवडणारी रेसिपी पण तयार होते. एकदम चवदार आणि टेस्टी असं हे धपाटं तयार होतं, जेणेकरून मुलं भाजी खायला कंटाळा करतात आणि या पद्धतीनुसार रेसिपी केली की आवडीने खातात. मुलंच काय पण लहानापासून मोठी सर्वजण आवडीने खातात. तुम्ही यासोबत दही, साखर आंबा अशा वेगवेगळ्या टोमॅटो सॉस मुलांना जे जे रेसिपी आवडतात त्यानुसार तुम्ही त्यांना देऊ शकता. तर लाटायला करायला म्हटलं तर अगदी सोपं होतं. त्यामुळे कधीही घरामध्ये असं प्रीमिक्स एकदा करून ठेवा आणि करून बघा की किती झटपट तुम्ही रेसिपी तयार करू शकता. आपले आजचे मेथीचे छान असे धपाटे तयार झालेले आहे. मुलांना टिफिन भरवायचा होता म्हणून मी आज मस्त त्यांना साखर आंबा दिला. तुम्ही गूळ, तूप, लोणचं असे वेगवेगळे खूप असे पदार्थ आहे की ती या मेथीच्या धपाट्यासोबत खाऊ शकतात.
आणि मुलं पण आवडीने खातात. तर मस्त आजचा आपला टिफिन तयार झालेला आहे आणि एकदम हेल्दी टेस्टी अशी थालीपीठ तयार झालेलं आहे. पण घरी सर्वांना दह्यासोबत खूप आवडतात. मस्त असं घट्ट घट्ट दही घ्यायचं, त्यावरती थोडीशी चिली फ्लेक्स टाकायचे, बुंदीचे दाणे टाकायचे, आवडत असेल तर साखर किंवा मीठ टाकायचं. यानुसार दही तयार करून घ्यायचं आणि आपली छान अशी थालीपीठ घ्यायची. तर एकदम भारी लागते. आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच अजून वेगवेगळ्या रेसिपी बघत राहा. बाय बाय.